24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 जानेवारीपासून सुरू होतो आहे. तो 22 जानेवारीपर्यंत चालेल. दरवर्षीप्रमाणे जगातले उत्तम सिनेमे पुण्यात आणणं आणि दाखवणं याचा मागचा उद्देश मुख्य म्हणजे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जेवढी संख्या आहे, जेवढे काही विद्यापीठं झाली आहेत, यातल्या लोकांना जास्तीत जास्त जागतिक सिनेमांचा परिचय व्हावा हा हेतू आहे. यासाठी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, दादासाहेब चित्रनगरी आणि आमचं फाउंडेशन हे मिळून होतं. सरकार दरवर्षी 4 कोटी रुपये आपल्याला ग्रँट देतं. हे आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी SLEमध्ये जाहीर केलं. तेव्हापासून 4 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मिळतो. त्यानंतर बाकी काही स्पॉन्सरच असतात, त्यातून हा होतो. आणि यावेळेला आपण स्पर्धेमध्ये 14 सिनेमे, वर्ल्ड सिनेमा 7 मराठी सिरीज स्पर्धेमध्ये. स्पर्धा 2 आहेत. एक प्रभात अवॉर्ड आपल्या वर्ल्ड सिनेमाला असतो आणि एक अवॉर्ड आपल्याला संत तुकाराम अवॉर्ड मराठी सिनेमाला असतो. त्या 7 सिनेमापैकी उत्कृष्ट सिनेमा आपण निवडतो. आणि आज इथे E-स्क्वेअर, त्याच्यानंतर PVR आणि NFI या ठिकाणी हा फेस्टिवल होणार आहे. यामध्ये बरेचसे वर्कशॉप होत आहेत. त्या वर्कशॉपमध्ये सिनेमाबद्दल चिंतन व्यक्त केलं जातं. वेगळ्या गोष्टी, वेगळे प्रश्न याच्यामध्ये येतात. आणि आता मुख्य म्हणजे असं झालं की त्या वर्कशॉपला सुद्धा प्रचंड गर्दी असते, सिनेमालाही प्रचंड गर्दी असते. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं 140 सिनेमे आपण यावेळेला दाखवणार आहोत. त्यामध्ये मराठी आहेत, त्यामध्ये भारतीय सिनेमे आहेत आणि जवळजवळ 103 देशातले सिनेमे आत्ता आहेत. जवळजवळ 110 सिनेमे जागतिक सिनेमे आहेत. एक पर्वणी आहे लोकांना बघायची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे हा 7 दिवसाचा जो महोत्सव आहे यावेळेला पण तेवढाच गाजेल. कारण हे जवळजवळ इट्स अ यंग लोकांचा फेस्टिवल असं लोक म्हणलं जातात. आणि त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे ना की आपण एकटेच फेस्टिवल असे होतो की जे फक्त पुण्यात नाही तर नागपूर, लातूर अशा वेगळ्या ठिकाणी आपण करतो. आणि याची नोंद कान फिल्म फेस्टिवलने घेतली. त्यांनी लगे भारताचं एकमेव फेस्टिवल आहे की नुसतं पुण्यात नाही तर ते इतर ठिकाणी महाराष्ट्रात पण होतं. हे म्हणून त्यांनी कानला आम्हाला बोलवलं, तुम्ही या आणि एक्सप्लेन करा की भारतात ते कसं शक्य आहे. आणि त्यात ते दाखवलं गेलं. लंडन, कॉर्लोवेरी आणि पुणे या ठिकाणीच फक्त अशा पद्धतीने आपण हा प्रकार केला आहे. आणि मला आनंद होतो आहे, यातून ग्रामीण भागामध्ये एक प्रचंड जागरूकता आलेली आहे आणि नवीन नवीन दिग्दर्शक, नट आणि तंत्रज्ञ निर्माण होतात. सेलिब्रेटिंग त्यानंतर यावर्षी तर खास वैशिष्ट्य म्हणजे गुरुदत्तांचं आहे. गुरुदत्तांची जन्मशताब्दी आहे. आणि विशेष असं आहे की गुरुदत्त हे प्रभातच्या परिसरातले आहेत, हे पुण्यातलेच आहेत. त्यांचं सगळं जवळचं आयुष्य पहिलं हे पुण्यातलं आहे. देवानंद आणि गुरुदत्त ही जोडी होती पुण्यामध्ये. त्यामुळं त्यांच्या आयुष्याचा आढावा, त्यांनी केलेल्या चित्रपटांचा आढावा या ठिकाणी होणार आहे. दुसरे ऋत्विक घटक. ऋत्विक घटक हे फिल्म इन्स्टिट्यूटचे संचालक होते आणि 37 रेंजच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची सिनेमाची मांडणी केली. त्यामुळं जवळजवळ एक असा काळ गेला की ज्या वेळेला फक्त ऋत्विकदांची जी विचारधारा होती त्याच्यावर सिनेमाला वेगळं वळण मिळालं. त्यामुळं आपण ऋत्विकदांचं पण आता 100 वर्ष करतो. ऋत्विकदांचं ऐकलं वैशिष्ट्य तुम्हाला कदाचित कळेल. ऋत्विकदांची एक स्क्रिप्ट आहे, ते म्हणजे मधुमती. अनेक लोकांना माहीत नाही की ही स्क्रिप्ट बिमल रॉयनी ऋत्विकदांच्याकडून घेतली. आणखीन एक त्यांचा सिनेमा आहे, तो मुसाफिर नावाचा सिनेमा आहे, ऋषिकेश मुखर्जीने केला, त्यात दिलीप कुमारने काम केलं. आणखीन एक त्यांची पॉप्युलर फिल्म आहे, त्यांची गोष्ट असलेली बावर्ची नावाचा एक सिनेमा राजेश खन्नाचा आला होता. हे ऋत्विकदांचं सगळी स्क्रिप्टचे मूळच्या कल्पना आहेत. त्यानंतर अण्णासाहेब म्हणजे व्ही शांताराम यांची 125वी जन्मशताब्दी आहे, 125 वर्ष. त्यामुळे त्याचाही आपण आढावा करत केवढा मोठा माणूस आणि केवढे सामाजिक चित्रपट, कुंकू, शेजारी, अमर भूपाळीसारखा सिनेमा आणि त्यानंतर अगदी पिंजरासारखा उत्तम अनेक दिवस चालवणारा, अनेक आठवडे चालणारा सिनेमा केला. याशिवाय 2 अंके 12 हा सिनेमा असा होता की जो बर्लिनला उत्कृष्ट सिनेमाचे अवॉर्ड घेऊन गेला. तर अशा आहे आमच्या अण्णासाहेबांच्या त्यांचं. शिवाय सलील चौधरींची जन्मशताब्दी आहे, राज खोसलांची आहे, अनेक लोकांची आहे. या लोकांचाही समावेश आपल्या 7 दिवसात आपण करणार आहोत.